आता तिकडे मुंबई गोवा महामार्गावरचे अपडेट घेऊया। तिथे काही ठिकाणी पाणी साचलंय। मुंबई गोवा महामार्गाजवळ मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळ रस्ता जलमय झालाय। हे दृश्य आपण मुंबई गोवा महामार्गावरची बघतोय। नागोठणेजवळ हा रस्ता पूर्णपणे जलमय झालाय आणि याच पाण्यातनं या महामार्गावरनं वाहनांना ये-जा करावी लागते। या संदर्भात आपण माहिती घेऊया। राज वैशंपायन आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राज, मुंबई गोवा महामार्गाची आजची स्थिती काय? नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था जी आहे ती वारंवार समोर येत आहे। आपण जर बघितलं तर हा मुंबई गोवा महामार्गाचा नागोठणे जवळचा चिखली नदीचा परिसर आहे। पूर्णतः हा मुंबई गोवा महामार्ग जलमय झालेला आहे। हा दुहेरी मार्ग आहे, मात्र एक साईड जी आहे ती जलमय झाल्यामुळे एकाच साईडने वाहतूक सुरू आहे आणि तिकडे देखील पाण्याचं साम्राज्य आपणास पाहावयास मिळत आहे। वाहन चालकांना दमछाक करत या ठिकाणी प्रवास करावा लागतोय। काल रात्री आपण जर या ठिकाणी बघितलं श्वेता, तर 2 वाहनं जी आहेत ती या पाण्यामुळे नादुरुस्त झाली होती। मुंबई गोवा महामार्गावरती वारंवार आपण जर पाहिलं तर खड्ड्यांचं साम्राज्य आणि असं पाणी साचल्याचं साम्राज्य वारंवार समोर येत आहे। आपण जर बघितलं तर कोकणवासियांची 17 वर्षाची प्रतीक्षा जी आहे ती अद्यापही न संपल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आणि अशा संपूर्ण परिस्थितीमुळे श्वेता वारंवार या ठिकाणी अपघातग्रस्त परिस्थिती निर्माण होते। आपण जर बघितलं तर कशा पद्धतीमध्ये या गाड्यांना या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागतंय। जवळपास त्यांची पूर्णतः जी चाकं आहेत ती या पाण्यामध्ये जात आहेत आणि या कारणास्तव अनेक वाहनं जी आहेत ती देखील नादुरुस्त होत आहेत। आपण सध्या मुंबई गोवा महामार्गाची ही नागोठणे जवळची चिखली नदीचे दृश्य बघतोय। जवळपास ढोपरा एवढं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे, मात्र संबंधित यंत्रणा जी आहे याचं या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष होत आहे। इतकं पाणी साचून देखील अद्यापर्यंत संबंधित ठेकेदाराकडनं कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी उपाययोजना जी आहे ती करण्यात आलेली नाही। संबंधित प्रशासनाकडनं देखील राज, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मुंबई गोवा महामार्गावरती नागोठण्याजवळ साचलेलं हे पाणी आपण बघतोय।